श्रीलंकेजवळ अमेरिकेच्या पाणबुडीने इराणच्या एका युद्धनौकेवर टार्पेडोने हल्ला करून ती बुडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर इराणच्या या जहाजाकडून मिळालेल्या संकटकालीन संदेशानंतर भारतीय नौदलाने शोध आणि बचाव कार्यासाठी आपली विमाने आणि युद्धनौका तैनात केल्या आहेत। आयरिस दिना असे या जहाजाचे नाव असून विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या मिलन सराव आणि इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूमध्ये सहभागी होऊन हे जहाज मायदेशी म्हणजे इराणला परतत असताना ही घटना घडली। या घटनेनंतर नौसेनेने काही माहिती दिली। भारतीय नौदलाने एका निवेदनात म्हटलं आहे की श्रीलंकेच्या नेतृत्वाखालील शोध प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी त्यांनी बुधवारी सकाळी 10 वाजता लांब पल्ल्याच्या सागरी गस्त विमान P-81 सह त्याचे SAR प्रयत्न सुरू केले। या व्यतिरिक्त परिसरात कार्यरत असलेली INS तारांगिणी बचाव प्रयत्नांना मदत करण्यासाठी तैनात करण्यात आली होती आणि बुधवारी दुपारी 4 वाजता शोध क्षेत्रात पोहोचली। नौदलाने सांगितले की INS इक्षक देखील शोध प्रयत्नांना चालना देण्यासाठी कोच्चीहून रवाना झाला होता आणि मानवतावादी उपाय म्हणून बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातच राहिला आहे। या घटनेमुळे भारतातील राजकीय वातावरण तापलं आहे। काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे। इराणचे जे जहाज निशस्त्र होते आणि भारताचे पाहुणे म्हणून ते मिलन सरावात सहभागी झाले होते त्यांच्यावर हल्ला होऊनही पंतप्रधान मोदी गप्प का? भारत हिंदी महासागरात सुरक्षा पुरवठादार नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर असल्याचा गप्पा आपण का मारतो जेव्हा आपल्या अंगणात घडणाऱ्या घटनांवर आपण प्रतिक्रिया देऊ शकत नाही? लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही सरकार आणि नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। जग एका अस्थिर टप्प्यात प्रवेश करत आहे। भारताचा 40% तेल पुरवठा आणि गॅस पुरवठा धोक्यात आहे, पण युद्ध संघर्ष आपल्या देशापर्यंत पोहोचला आहे। इराणची युद्धनौका बुडाली आहे, तरीही पंतप्रधान काहीच बोलत नाही। अशा वेळी देशाला एक खंबीर नेतृत्वाची गरज आहे, पण भारताकडे असे पंतप्रधान आहेत ज्यांनी आपली धोरणात्मक स्वायत्तता गहाण ठेवली आहे। सध्या जगात घडणाऱ्या घटनेमुळे इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांशी राजनैतिक संबंध राखणाऱ्या भारतासाठी ही घटना भूराजकीय दृष्टीने एक मोठे आव्हान ठरत आहे का, असा सवाल उपस्थित होतो।